नमस्कार. आजच्या भागामध्ये म्हणजे विक्रमचं थोडंसं नंदिनीशी रूढ बोलणं आहे. त्यानंतर जीवा जॉबसाठी निघणार आहे आणि काव्याचे खूप सारे प्रयत्नांवरती पार्थचा पुरेपूर नकार आहे. चला बघूया आजच्या एपिसोडमध्ये अजून काय काय घडलंय ते डिटेलमध्ये. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत, इकडे विक्रम कॉफी बनवत असतो तेवढ्यात तिथे नंदिनी येते आणि म्हणायला लागते, बाबा मी बनवून देते ना. तेव्हा तो म्हणतो, नको, काही गरज नाही, माझं मी करून घेईल. तसंही आता या घरामध्ये कोण कसं वागतोय आणि काय याचा काही भरोसा राहिला नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, बाबा मला थोडं तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा तो विचारतो, तू माझ्याशीच काहीतरी बोलते का? आता या शब्दांची मला सवय नाही राहिली की कोणी मला विचारून आणि काही सांगून करत असेल. तेव्हा ती म्हणते, मला माहिती आहे बाबा, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, पण तरी सुद्धा जीवांना तुम्ही माफ करा प्लीज, एकदा समजून घ्या ना. तेव्हा ते म्हणतात, तुमची नाही आमची चूक झाली आहे, आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवला, हीच आमची सगळ्यात मोठी चूक आहे. तुला एक स्टोरी सांगतो. लहानपणी मी जीवा आणि पार्थला दोघांनाही आम्ही दररोज 2 रुपये द्यायचो आणि महिन्यातून एकदा त्यांचा पिगी बँक आम्ही ओपन करायचो की त्यांना समजेल की त्यांच्याजवळ किती पैसे आहेत. पण एकदा असं झालं की जीवाने कोणाची तरी मदत करण्यासाठी त्याच्यातून पैसे दिले आणि त्याने न सांगता हे सगळं काम केलं होतं. त्याने एका लहान मुलांच्या पुस्तकांसाठी त्याचे पैसे सगळे देऊन टाकले. हे काम चांगलंच होतं, पण त्याने कोणाला काहीच सांगितलं नाही. या गोष्टीचा आम्हाला वाईट वाटलं होतं की आईबाप म्हणून सुद्धा आम्ही त्याच्यासाठी पुरेसे होत नाही, जे एवढी मोठी गोष्ट तो आमच्यापासून लपून ठेवतो. आताही त्यांनी चांगलंच काम केलं आहे, पण तरी सुद्धा लपवाछुपी केल्यामुळे सगळ्या गोष्टी अवघड होऊन चालल्या आहे. तेव्हा ती म्हणते, पण बाबा तुम्हाला तर माहिती आहे ना, त्यांना कामधंद्याची सवय नाही आहे, मग तुम्ही त्यांच्यावरती अशा बेड्या टाकू नका. तेव्हा ते म्हणतात, चूक माझीच झाली आहे आणि कुठेतरी आम्हीच आईबाप म्हणून वाईट वाटत आहोत, कारण की शिक्षकाला एवढं दुःख होतं जेव्हा त्याचा चांगला विद्यार्थी नापास होतो ना, तेव्हा त्या व्यक्तीपेक्षा त्या शिक्षकाला जास्त त्रास होत असतो. आणि तसंच काहीतरी माझं सुद्धा आहे. ते लगेच तिथून निघून जातात. तेवढ्यात तिथे मानिनी येते. मानिनीला बघता नंदिनी अजूनच भावुक होऊन जाते. तर दुसरीकडे रम्या आणि वसू खूप खुश असतात. तेव्हा रम्या म्हणते, आज तर खरंच खूप मजा आलेली आहे, कारण की आपल्याला जे हवं होतं तेच झालं आहे. तेव्हा वसू म्हणते, बरोबर आहे, मला वाटलं होतं फक्त जीवा आणि नंदिनीची वाट लागेल, पण याच्यामध्ये आपल्या काव्य आणि पार्थची सुद्धा पुरेपूर वाट लागली आहे. तेव्हा रम्या म्हणते, हो, पार्थ इतका चिडला आहे ना, कारण की त्याला आवडतच नाही खोटं बोललेलं, पण आज जे काही घडलं आहे ना, त्यामुळे खरी मजा येणार आहे आणि यांच्या दोघातले असे दुरावे आपल्याला टिकून ठेवायचे आहे. तेव्हा रम्या म्हणते, ते तर चांगलंच झालं, म्हणजे या लोकांनी आपल्याला सतत त्रास दिला होता आणि आता याचा पुरेपूर आपल्याला बदला घ्यायला भेटत आहे ना. तेव्हा ती म्हणते, यांनी जेव्हा आपल्यावरती आरोप लावले होते आणि ते मध्ये कांड झालं होतं, तेव्हा सुद्धा यांनी फक्त आणि फक्त आपल्याला दोष दिले होते आणि आता यांच्या बाबतीत असं थोडं थोडं का होईना आपल्यासाठी तेच समाधानाचं आहे, कारण की आपण आपल्या गोष्टी कधी विसरायच्या नाही. आता तो त्याच्या बायकोशी. तेव्हा रम्या म्हणते, बायको नको बोलू, तिला काव्यास बोल. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, काव्याशी जे आता अबोला राहील ना, त्याची खरंच खूप मजा येणार आहे आणि हे सगळं आपल्याला असंच होत राहू द्यायचं आहे. दुसरीकडे नंदिनी इकडे मानिनीला मिठी मारते आणि म्हणायला लागते, आई तुम्हाला माहिती आहे ना, जीवांना या सगळ्याची सवय नाही आहे, प्लीज जरा समजून घ्या आणि तुम्ही बाबांशी बोला ना. तेव्हा ती म्हणते, जे विक्रम बोलले ना ते बरोबरच आहे, कुठेतरी आई वडील म्हणून आम्ही कमी पडलो आहोत, सासू म्हणून मी चुकीची असेल किंवा मी तुमच्या मनातलं समजायला थोडी चूक केली असेल, त्याच्याचमुळे तर तुम्ही सगळ्या गोष्टी आमच्यापासून लपवायला लागला. तेव्हा नंदिनी म्हणते, तसं नाही आहे, खरं म्हटलं घरामध्ये एवढे प्रॉब्लेम चालले होते आणि आनंद निवासमुळे मी तुम्हाला अजून प्रॉब्लेम देऊ नये म्हणून मी हे सगळं लपून ठेवलं, कारण की तुम्हाला समजलं असतं तर जीवांना खूप ओरडा बसला असता. तेव्हा ती म्हणते, ओरडा बसला असता, पण आता जे होऊन बसलं आहे ना, त्यामुळे सगळं अवघड झालं आहे. आता मला समजत नाही ह्याच्यातून काय मार्ग निघेल. तेव्हा ती म्हणते,
चला पहिले आता जेवणाचं बघूया. तेव्हा नंदिनी म्हणते जीवा तर झोपले. ते मला असे म्हणाले उद्या सकाळी कामाला जायचं आहे, त्याच्यामुळे उपाशी पोटी झोपले. तेव्हा ती म्हणते आता अजून काय घडायला लागेल आणि काय बघायला लागेल ना, खरंच काही समजत नाही. नंदिनी ही खूप टेन्शनमध्ये आलेली असते. तेव्हा ती म्हणते मी जीवांना त्यांच्या स्वप्नाविरुद्ध बिलकुल वागू देणार नाही, काही ना काही नक्कीच मार्ग काढेल. तर दुसरीकडे काव्या इकडे प्रयत्न करत असते की पार्थ आपल्याशी थोडा का होईना बोले. ती त्याच्यासाठी चिठ्ठी लिहिते आणि कागदाचा बोळा करून त्याच्या अंगावरती फेकते. पार्थ ते लगेच तिकडे उलट फेकून देतो. तेव्हा ती विचार करते हे आतमधलं वाचत सुद्धा नाही मी काय लिहिलं आहे. ती पुन्हा चिठ्ठी बनवते आणि पुन्हा फेकते. तेव्हा पार्थ म्हणतो हे सगळं काय सुरू आहे. तेव्हा ती म्हणते माझ्या रुसलेल्या मैत्रिणीला शाळेमध्ये मी अशीच मनवायची बोळे फेकून, मग आताही तेच चाललं आहे. मग तुम्ही तर माझं मित्र आहात ना. हे ऐकल्यानंतर पार्थ अक्षरशः झोपून जातो. तेव्हा काव्या त्याच्या जवळ जाते आणि म्हणते आहात ना मित्र. तो काहीच न बोलता पुन्हा करवट बदलतो. ते बघता ती म्हणायला लागते एकदा वाचा तरी याच्यामध्ये काय लिहिलं आहे. तुम्ही काय एवढा राग करताय, जरा समजून घ्या ना. तसंही आपण बोलायला तर पाहिजे ना. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं जोपर्यंत तुमचा राग जात नाही तोपर्यंत मी सुद्धा उपाशी राहणार आहे. तेव्हा तो विचारतो तुम्ही खरंच जेवला नाही का. तेव्हा ती म्हणते हो खरंच मी जेवली नाही, आता माझ्या पोटातले कावळे उडे मारायला लागले आहेत. सॉरी ना पार्थ, प्लीज समजून घ्या ना. तेव्हा तो म्हणतो तुम्हाला जे करायचंय ते करा, मी याच्यामध्ये बिलकुल बोलणार नाही. तो पुन्हा झोपायला जातो. हे बघता काव्याला थोडं वाईट वाटतं आणि ती दुसऱ्या बाजूने जाऊन पुन्हा पार्थला मनवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा ती म्हणते मला समजते की मला तुम्हाला सांगायला पाहिजे होतं. तुम्हाला आठवण आहे का मी माझ्या पास्ट बद्दल तुम्हाला सांगायला आली होती, पण तेव्हा तुम्ही नकार दिला म्हणून मी काहीच सांगितलं नाही. आणि खरं म्हटलं तर हे जेव्हा आनंद निवासचं कांड होत होतं ना तेव्हा खरंच आपली काही व्यवस्थित बोलणं होत नव्हतं आणि आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम होत होत्या. त्याच्यामुळे संधीच मिळाली नाही की तुम्हाला काही सांगावं. म्हणून खरंच सॉरी, माझ्याकडून खरंच चूक झाली आहे. प्लीज एकदा समजून घ्या ना. कान पकडून माफी मागते ना. तेव्हा तो म्हणतो संधी शोधली तर नक्की मिळते, पण तुम्हाला शोधायचीच नव्हती. तो पुन्हा तोंड फिरवतो. तेव्हा काव्या पुन्हा त्याच्या जवळ येते आणि म्हणते ऐका की असं का करताय तुम्ही. मी आता एक कामच करते, तुम्हाला माझं ऐकायचं नाही आहे ना. मग मी आता मानिनी काकूंना सांगते आणि पुन्हा गेस्ट रूम मध्ये शिफ्ट होते. पण त्याचं काहीच रिॲक्शन येत नाही. तेव्हा काव्या म्हणते आता शेवटची संधी आहे, 1 2 3. ती अक्षरशः त्याच्या अंगावरून चादर काढते. तेव्हा तो म्हणतो इनफ इज इनफ, बस झाला आता. तुमचे रुसवे फुगवे काढायला मला टाइम नाहीये. जर मी तुमच्याशी असं वागलं असतं, तुमच्याशी खोटं बोललो असतो आणि असं तुम्हाला मनवण्याचा प्रयत्न केला असता, तुम्ही मानल्या असत्या का. नाही ना. बोलण्यासाठी 1 मिनिटही पुरेसा असतो, पण तुम्हाला तोही काढता आला नाही आणि बोलता आलं नाही ना. मग जाऊ द्या, आता माझ्या रुसव्या फुकव्याशी तुम्ही काही घेणं देणं ठेवू नका आणि हे प्रयत्न सुद्धा करू नका. जर तुम्ही उपाशी आहात ना, राहा उपाशी. हे गिल सुद्धा मला द्यायची गरज नाहीये. तुमची चॉईस, जे करायचंय ते करा. तो अक्षरशः चिडून पुन्हा झोपून जातो. काव्याला त्याचं वागणं थोडं खटकलेलं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे जीवा रेडी होत असतो. तो एक एक करून सगळ्या जुन्या गोष्टी बाजूला करतो आणि हातामध्ये घड्याळ काढून ब्लेझर काढून रेडी झालेला असतो. तेवढ्यात तिथे नंदिनी येते. ते बघता जीवा विचारतो काय ग, मी बरोबर तर दिसतोय ना. नंदिनी त्याच्यासाठी सॉरी लिहून आणते. तेव्हा तो म्हणतो अगं तुझी काहीच चूक नाही आहे, तू नको ना उगाच तुला दोषी लावू. तेव्हा ती म्हणते माझीच चूक आहे. मीच तुम्हाला म्हणाली होती ना की माझ्या काळजाचे तुकडे तुकडे झाले आहेत, म्हणून तर तुम्ही तुमच्या काळजाचा तुकडा, तुमचा आजीचा हार विकला. हे सगळं माझ्या मुळे झालं आहे. पण तुम्हाला खरं सांगते, हे सगळं होत असताना मला जेवढा आनंद निवासाला 15 दिवस भेटले होते ना, तेव्हा जेवढा त्रास झाला नव्हता ना, त्या जास्त मला आत्ता त्रास होत आहे. कारण की तुम्ही स्वप्न, बाकी सगळ्या गोष्टी सोडून आता तुम्हाला कामाला जायला लागत आहे. हे मला खरंच आवडत नाही आहे. खरंच जीवा सॉरी. तेव्हा जीवा म्हणतो हे बघ, आपल्या दोघांच्या स्वप्नांमधून कोणाचं एकाचं स्वप्न निवडायचं असेल ना, तर ते कायम मी तुझंच निवडणार आहे. हे ऐकल्यानंतर नंदिनीला थोडं वेगळंच वाटत असतं की हे सगळं काय आहे. पुढील भागात आपण बघणार आहोत. जीवा इकडे ऑफिसला जायला निघालेला असतो. तेवढ्यात तिथे पार्थ येतो. पार्थला बघता जीवा म्हणायला लागतो आज आपल्या दोघांमधले जे काही रुसवे फुगवे आहेत ते बाजूला करून छोटे भैया को आपके पास लोग क्या, म्हणजे आज तुझी खरंच मला गरज आहे. तेवढ्यात पार्थला कॉल येतो आणि तो तोंड फिरवून तिथून निघून जातो. हे सगळं होत असताना नंदिनीला खूप वाईट वाटत असतं की जीवाच्या बरोबर कोणीच चांगलं वागत नाही.
तर दुसरीकडे रम्या म्हणत असते, आता खरी मजा येणार आहे. तो जीवा येत आहे ना ऑफिसमध्ये, त्याला माझ्या बोलण्याने असे चिमटे काढेल ना की याचा त्रास तर त्याला व्हायलाच पाहिजे. दुसरीकडे नंदिनी म्हणत असते, आता काहीही झालं ना तरी मी जीवांना हे काही काम करू देणार नाही आणि तुमचा एक गिल्ट तरी मी नक्कीच कमी करेल. तो हार कसाही शोधून काढेल आणि तो वापस सुद्धा आणेल, म्हणजे तुमच्या चुकांमधली एक चूक का होईना कमी होईल आणि तुमची बायको तुमच्या मागे खंबीर उभी आहे हे कायम आठवण ठेवा. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच काव्या आणि नंदिनी मिळून तो हार वापस आणू शकतील का? तुम्हाला काय वाटतं ते